नमस्कार महाराष्ट्रातील तमाम फक्त आणि फक्त श्रावणबाळ निराधार योजना, विधवा महिला निराधार योजना तसेच आजारीग्रस्त लाभार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आता दिव्यांगांचे अनुदान पूर्ण वाटप झालेले आहे जवळपास. आता आपल्याला श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी माहिती जाणून घ्यायची आहे. त्यामुळे श्रावणबाळ निराधार योजना, विधवा महिला निराधार योजना या लाभार्थ्यांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा, कारण बऱ्याचदा तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली जातात तरी देखील तुमच्याद्वारे आम्हाला फोनच्या माध्यमातून एकच एक प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यामुळे जर तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला आणि माहिती काळजीपूर्वक ऐकली तर नक्कीच तुम्हाला काही ना काही मदत होईल. ठीक आहे. तर एक छोटीशी सूचना आहे. जर आपल्यापैकी कुणी चॅनलवरती हे जे यूट्यूब चॅनल आहे तर हे पहिल्यांदा पाहत असाल तर तुमच्यासमोर असणारं जे सबस्क्राईब नावाचं बटन आहे तर त्यावरती टच करायचं आहे, तुम्हाला ते प्रेस करायचं, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कसं करायचं ते स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असेल. ओके, तर त्याच पद्धतीने ते सबस्क्राईब बटन प्रेस करायचे. ओके, आता महत्त्वाची सूचना आहे, काही महत्त्वाची माहिती आहे, तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. कशामुळे? तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे. ओके, आता माहितीला आपण सुरुवात करूया. बरेच माझे जे बांधव आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, विधवा महिला आहेत, आजारीग्रस्त आहेत आणि इतर लाभार्थी ज्यांना संजय गांधी अनुदान अंतर्गत रुपये 1500 मिळतात, ज्या लाभार्थ्यांना 1500 रुपये मिळतात त्या लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खास करून होणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आत्ता जे पैसे आलेले आहेत, बऱ्याच लाभार्थ्यांनी फोन केला की सर आमचे पैसे आले आहे का, आमचं नाव चेक करा. बऱ्याच लाभार्थ्यांची नावं आपण चेक केलेली आहे, ज्यांना पैसे आले, ज्यांना नाही आले त्यांची देखील चेक केलेली आहे. परंतु मेसेज इतके आलेले आहेत की हजारो मेसेज, तर हजारो मेसेजचा रिप्लाय एकाच वेळी देणे शक्य आहे का? नाही. त्याच्यामुळे आपण काय केलं आहे की जवळजवळ काही हजारो लोकांना आपण रिप्लाय दिले, काही अद्यापही देणे चालू आहे. ठीक आहे. आता परत लाभार्थ्यांकडून विचारलं जातं की सर आमचं नाव आहे की काय आहे, आम्हाला पैसे कधी येणार आहे, आणि त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आत्ता जे पैसे वितरित झालेले आहेत तर ते कुणाला वितरित झाले? प्रत्येकाने काळजीपूर्वक ऐका. तर ते दिव्यांग लोकांना, जे हँडिकॅप आहेत, हाताने, पायाने, कानाने, डोळ्याने, वेगवेगळ्या पद्धतीने जे दिव्यांग आहेत, हँडिकॅप आपण ज्यांना म्हणतो, तर अशा लोकांना पैसे आता मिळालेले आहे. ठीक आहे. त्यांना किती मिळाले? 2500 रुपये मिळाले. तुम्हाला 2500 मिळतात का? नाही. मग तुम्हाला हे तुमच्याला सोबती किंवा तुमचे जे मित्रमंडळी आहेत त्यांना मिळालेले आहेत का? तर नाही. त्याच्यामुळे तुमच्या योजनेच्या लाभार्थ्यांना मिळालेले नाही. ठीक आहे. ज्येष्ठ नागरिकांनी ऐकायचं, आणि विधवा महिलांनी पण. तर ते दिव्यांगांना मिळालेले आहेत. आता बरेच लोक म्हणाल की श्रावणबाळ योजनेमध्ये काही, ते माझे एक मित्र आहे त्यांना श्रावणबाळ योजनेमध्ये 2500 मिळाले, मग मला 1500 रुपये पण का आले नाही? तर त्यांना मिळाले, बरोबर आहे, ते श्रावणबाळमध्ये योजनेत येतात, पण ते दिव्यांग कॅटेगरीतून श्रावणबाळ योजना, दिव्यांग कॅटेगरीमधून श्रावणबाळ योजना. जसं तुम्ही भारतात राहता, पण भारतातल्या महाराष्ट्रात राहता, बरोबर, त्याच पद्धतीने श्रावणबाळ योजना पण त्यातल्या त्यात दिव्यांगांमधून. लक्षात आलं आहे ना तुम्हाला? तुम्ही एखाद्या जिल्ह्यात राहता, अमरावतीमध्ये राहता किंवा बुलढाण्यामध्ये राहता किंवा औरंगाबादमध्ये राहता, पण त्यामधल्या एखाद्या तालुक्यात राहता, बरोबर आहे की नाही? जिल्ह्यातला तालुका, तसा योजनातली योजना श्रावणबाळ पण दिव्यांगांसाठी असणारी, साधी नाही. लक्षात आलं आहे? तर त्या लाभार्थ्यांना पैसे मिळालेले आहेत. जे दिव्यांग कॅटेगरीतून आहेत ते कुठल्याही योजनांचे असो, त्यांना ते पैसे मिळालेले आहेत. ओके, लक्षात आलं आहे? आता विधवा महिलांना लक्षात आलं आहे. आता दुसरी गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की तुम्हाला पैसे कधी येणार. तुमच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो की सर आमचे नाव चेक करा, आम्हाला पैसे कधी येणार. तर सरकारने किंवा नोटिफिकेशनच्या द्वारे असे कुठेही अधिकृतरित्या सांगितले नाही की विधवा महिलांना, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना या तारखेला पैसे येईल. पण मी तुम्हाला सांगितले होते याआधी, जेव्हा आपण व्हिडिओ बनवला, कारण मला लक्षात राहतं मी कधी काय बोललेलो आहे, तर मी सांगितलं की जेव्हा दिव्यांगांचे पैसे येतील तर त्याच्याच आसपास 2-4 दिवसाने, 4-8 दिवसाने तुम्हाला ते पैसे येण्याची शक्यता आहे, अशी माझ्याकडेच माहिती होती. ओके, बाकी इतर कुठेही सांगितलेलं नव्हतं. तर त्याचप्रमाणे जसं मी सांगितलं आहे तुम्हाला, त्याचप्रमाणे तुम्हाला पुढील 7 दिवस पकडून चाला, पुढील 7 दिवसामध्ये ते पैसे येण्याची शक्यता आहे. ठीक आहे. आता मी म्हणतोय म्हणून तुम्ही नियोजन करून ठेवू नका की येईलच म्हणून, पण
अशी माहिती आहे माझ्याकडे की त्याचं देखील ट्रान्झॅक्शन लवकरच होणार आहे. आता ते कोणत्या महिन्याचं ट्रान्झॅक्शन असेल, तुमच्यापैकी असे कोणी आहेत का विधवा महिला किंवा श्रावणबाळ किंवा आजारीग्रस्त ज्यांना जुलैचे पैसे मिळालेले आहेत? असे कोणीच नसायला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे. ओके, तर आता जे तुम्हाला पैसे येतील ते जुलै महिन्याचे येतील, कारण तुम्हाला जुलै महिन्याचे अजून पैसे मिळालेच नाही आहे. तुम्हाला जुलै महिन्याचे पैसे अजून मिळालेच नाही आहे आणि ऑगस्ट महिन्याचे तर पुढील महिन्यातच मिळेल, कारण आता ऑगस्ट चालू आहे. लक्षात आलं आहे मी काय म्हणतो आहे? तर 15 ऑगस्टच्या आसपास, जो आपला 15 ऑगस्ट जो महत्त्वाचा दिवस आहे, तर त्याच्या आसपास तुम्हाला जे आहे तर ते पैसे मिळण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्टच्या आसपास तुम्हाला पैसे मिळेल, कारण इतर योजनांचे देखील पैसे 15 ऑगस्टला टाकणार आहे. आता ते आपली योजना नाही, संजय गांधी अंतर्गत नाही, इतर देखील महाराष्ट्रात बऱ्याच योजना चालतात. तुम्हाला माहीत नसेल पण हजारो योजना आहेत, हजारो म्हणण्यापेक्षा शेकडो योजना आहेत, त्या योजना चालतात. तर त्यांचे देखील काही ट्रान्झॅक्शन होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचे देखील ट्रान्झॅक्शन होण्याची शक्यता आहे. म्हणजे तुमच्या देखील खात्यामध्ये पैसे येऊ शकतात 15 ऑगस्टच्या आसपास. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर याचा शासन निर्णय किंवा याची माहिती, तर बरोबर आहे, याचा सरकारने काही शासन निर्णय काढलेला नाही आहे किंवा याची नोटीस पण दिलेली नाही आहे. तर कदाचित याची नोटीस जे आहे तर ती जे पोर्टल आहे जे DBT 2.0 त्यावरती येऊ शकतं, कन्फर्म नाही पण येऊ शकतं. पण न येता देखील तुमच्या खात्यात पैसे येऊ शकतात, म्हणजे ते नोटीस न येता देखील तुम्हाला पैसे मिळू शकतात. ठीक आहे. आता ज्या लाभार्थ्यांचे फोन आले की सर आमचं नाव चेक करा, नाव चेक करा, तर आपण जास्तीत जास्त जे दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांचे नाव चेक केलेले होते की त्यांना पैसे येणार आहेत की नाहीत. कारण त्यांचे नाव यासाठी चेक केले होते कारण त्यांचे ट्रान्झॅक्शन चालू होते. आता जसे श्रावणबाळ योजनेचे ट्रान्झॅक्शन चालू होईल तर आपण त्यावर देखील काम करूया. ओके, आणि तुमचे देखील नाव चेक करूया की तुम्हाला पैसे येणार आहेत की नाही. पण आता दिव्यांगांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी काही हरकत नाही. आता ज्या दिव्यांगांना पैसे मिळालेले नाही मी त्यांची माहिती पुढे सांगणार, पण श्रावणबाळ योजनेची देखील माहिती सांगणं मला गरजेचं वाटलं. त्याच्यामुळे श्रावणबाळ योजना आणि विधवा महिला आणि आजारीग्रस्त खास करून यांच्यासाठी हा व्हिडिओ होता. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवा. बाकी या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर तुम्ही संपर्क साधू शकता. आपला क्रमांक आहे 94 23 39 37 61. या व्यतिरिक्त त्या नंबरवरतीच तुम्ही व्हॉट्सॲप पण करू शकता किंवा यूट्यूबच्या कमेंट्समध्ये पण तुमचे प्रश्न विचारू शकता. आत्तापर्यंत आपण 1000 लोकांना प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला देखील मिळेल, काळजी करू नका. पुन्हा एकदा सांगतो, जर चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब बटन प्रेस करा, जे तुम्हाला दिसत असेल, जे स्क्रीनवर ॲक्शन होत आहे तसंच तुमच्या मोबाईलवरती एक बटन आलेलं असेल व्हिडिओच्या खाली, त्याला देखील तुम्ही क्लिक करा, कारण येणारी जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. आणि आता तुम्हाला माहिती मिळणार नाही, पैसे येऊन पण जातील, है ना. तर त्याच्यामुळे या गोष्टीची काळजी घ्या. बाकी पुढील माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. ओके, धन्यवाद, नमस्कार.